ऐकलाय माणूस कोण आणि आज काय करतो एवढेच बघ. पण मामा ते देऊन ओरडणारा त्या देव माणूस आहे तरी पण राणा आमची डबूची जात तेव्हा आमच्या मार्गावर कोण केव्हा येईल हे सांगता येणार नाही. पण बाबा पण राणा तू प्रथम आज जा, पुढचा प्रसंग मी पाहतो. ठीक आहे येतो मी. कोण डाकू जोगिंदर तू फार उन्मत्त झालाय. राजा विक्रम उन्मत्त याचा अर्थ कळला नाही. डाकू जोगिंदर वेळ पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कान देऊन नीट ऐक. एका अबलेची विटंबना करून कडेलोट केलास. आत्महत्या अशा जनतेला दाखवून तू स्वतःचा बचाव केलास. पण डाकू जोगिंदर ती तुझी सारी कृत्य मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. राजा विक्रम एका अबलेची विटंबना नव्हे, आत्महत्या या हत्येचा पुरावा माझ्याकडे जिवंत आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशी अवस्था तुझी झाले. पुरावा जिवंत पुरावा कोठे आहे तो पुरावा. राजा विक्रम जरा भानावर ये. पूर्वी एका स्त्रीकडून जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराचे लटके तोडलेस, गिळा देखील मागे टाकलेस, तिला भोग दिलास आणि आपले कर्म जगाच्या नजरेस येणार म्हणून तिला आत्महत्येचा मार्ग दाखविलास. पण राजा घडलं वेगळंच. तुझ्या कर्माचा पाड वाचवण्यासाठी तुझं पाप जिवंत राहिलं. हा जोगिंदर हाच पुरावा आणि पाप करून नामाने राहतोस. म्हणजे डाकू तू स्वतः पुरावा काय. मग तोच पुरावा नष्ट करतो. पुरावा नष्ट करणं हा माझ्या डाव्या हाताचा मान. तुझी इच्छा असेल तर शस्त्र हातात घे. शस्त्र हातात धरण्यातच या डाकूचा जन्म झाला. तुला घाबरून मी शस्त्र खाली ठेवू की काय. तुझ्या सामर्थ्य असेल तर खेळ माझ्याशी. हे मात्र विसरू नकोस. अरे रे एक पुरावा नष्ट करावा तर दुसरा हजार नाही इथून आपण काढता पाहिजे. बाळूराणा आलो मामा. मामा 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 काय झालं तुम्हाला सांगा मामा. राणा तू आलास बरं झालं. आज मी हरलो. आयुष्याचा शेवटचा क्षण जमला आहे. माझ्यावर तलवारीचा घावर मी बसलाय. मी आज तुझा निरोप घेत आहे. नाही मामा असे बोलू नका. तुम्ही जर का मला सोडून गेलात तर मी जीवन कसे जगू. राणा माझा नाविलाज आहे. पण एक गोष्ट सांगतो नीट लक्ष देऊन ऐक. विशालपूर नगराचा राजा विक्रम तुझा बाप असला तरी तुझा वैरी आहे. त्याचा तू बदला घे. मामा 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 मला सोडून जाऊ नका मामा. राणा मी सांगितलेली गोष्ट खरी आहे. हे देवा परमेश्वरा जीवाभावाचा मामा माझा हे जग सोडून निघून गेला. काय करावं आता. हे जीवन कसं जगावं तेच काही कळत नाही. हे देवा परमेश्वरा आता तूच माझा आधार. तूच माझा आधार. राजा विक्रम माझाच बाप माझाच वैरी. माझ्या आईची विटंबना करून तिच्या मृत्यूला कारणीभूत माझाच बाप राजा विक्रम. आता या रानाचा टाकून राणा होणार. तुझा विरोध केला